बाळकोंब परिसरात ॲमेझॉनचे मेगा डेटा सेंटर उभारण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पामुळे ठाणेकरांच्या पाणी, वीज आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी एका पत्रकार परिषदेत केला. ॲमेझॉनने सुमारे 53 एकर जागा खरेदी करून डेटा सेंटर उभारण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी दररोज 12 MLD पाण्याची आवश्यकता भासणार असल्याचा दावा करत आधी शहराला 30 MLD पाण्याची कमतरता असताना ठाणेकरांच्या वाट्याचं पाणी डेटा सेंटरला देण्यात येणार असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. डेटा सेंटरच्या परिसरात गृहनिर्माण संकुलं, शाळा आणि रुग्णालये असून अशा नागरी वस्तीत हा प्रकल्प उभारणं अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रकल्पातून होणाऱ्या सततच्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असा गंभीर इशारा देखील त्यांनी दिला. जर हा प्रकल्प इतका सुरक्षित असेल तर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची घरं डेटा सेंटरच्या शेजारी बांधा असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष मनोज प्रधान यांनी देखील प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांबाबत प्रश्न उपस्थित करत महासभेत तसंच रस्त्यावर उतरून या प्रकल्पाला विरोध करण्याचा इशारा दिला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी पण ह्याच्या विरुद्ध काही प्रश्न विचारले आणि केवळ अमेझॉन नावाची फॉरेनची कंपनी येते, अजून आपल्याला पांढऱ्या कातड्याचा नाद काय आपला सुटलेला नाही. आणि एखादा विषय महासभेत आला ते कशाला निवडून आलेत नगरसेवक? ते नगरसेवक कशाला निवडून आले? तुम्ही सुप्रीम कोर्टात जाता, 2800 कोटी रुपयाचा TDR देण्याचा काय बोलाचाली करता. महासभा अस्तित्वात असते, एवढा मोठा TDR जाणार आहे, मला महासभेची परवानगी घ्यायला नको? कायद्यान्वये तुम्हाला महानगरपालिकेचा 1 रुपयाही खर्च करायचा असेल किंवा द्यायचा असेल किंवा उलाढाल करायची असेल तर तुम्हाला महानगरपालिकेची परमिशन घ्यायची लागते. फॉरेस्ट मध्ये तसंच केलं. त्या अमेझॉनचे 50 शेल्टर आले. शेल्टर खाली काय 50 अधिकारी नेऊन बसवणार आहे? लोकांचे जीव महत्वाचे आहेत की तुमचे चोचले महत्वाचे? आणि हे कुठलं उत्तर आलं की माळवी बघणार आहे? माळवीचा काय संबंध? मनीष जोशी जबाबदार आहे, सचिव तो आहे. सचिवाने अशी उत्तर तुम्ही महासभेला पहिल्यांदा माहिती का नाही दिली? उद्या विधानसभेमध्ये एखादा विषय आणला आणि एखाद्या मंत्र्याने सांगायचं की मी नाही बोलणार, मुख्यमंत्री येऊन बोलणार आहेत, मुख्यमंत्री 4 दिवसांनी बोलणार आहेत, आम्ही विषयाला हातच नाही लावलं. म्हणजे महासभेतल्या नगरसेवकांना फक्त येडं करण्याचं काम सध्या चालू आहे. दोन्ही महासभेमध्ये आम्ही असे विषय दाखवून देऊ ज्याच्यामध्ये झालम झोल आहे. त्या झोल लपवण्यासाठी म्हणून यांना विचारांना सगळ्या नगरसेवकांना अंधारात ठेवण्यात येतं. नगरसेवक इतके डीप जात नाहीत की या विषयाचं घोषवाद. 50 शेल्टर कशाला देणार आहेत अमेझॉन? काय कारण काय? एकदम त्यांना कुठलं प्रेम आलं ठाणेकरांबद्दल? आज ठाण्यात तसंच पाणी कमी आहे. मानता की नाही ठाण्यात पाणी कमी आहे? एक तरी पत्रकार सांगेल का ठाण्यात पाणी आहे म्हणून? मग असं असताना 12 MLD पाणी दररोज द्यायचं. आणा ना, गव्हर्नमेंट कडनं आणा 12 MLD. एवढा मोठा फायदा जर गव्हर्नमेंटला होणार आहे, महाराष्ट्र सरकारचं जगभरात नाव होणार आहे, आणा 12 MLD पाणी. आणि ठाणेकर देत आहेत म्हणून अजून 12 MLD घ्या, म्हणजे 24 करा. म्हणजे ठाण्याची तरतूद तरी होईल.